भारत सरकारची सर्वोच्च धोरणात्मक संस्था म्हणजे नीती आयोग. मित्रांनो, नीती आयोगाचं महत्त्वाचं अपडेट आहे की नीती आयोगाच्या सध्याच्या पाहायला गेलं तर हंगामी आणि अतिरिक्त पदभार म्हणून एका महिलेकडे सोपवलेला आहे. आपण थोडक्यात बघूया तर नीती आयोगाच्या सीईओ म्हणजेच मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून निधी चिब्बर यांची या पदावर नेमणूक झालेली आहे 24 फेब्रुवारी 2026 पासून. आता या हंगामी आणि अतिरिक्त पदभार आहेत, पण मग यापूर्वी काय होत्या, यापूर्वी कोण होत्या, आपल्याला सविस्तर काही गोष्टी बघायच्या आहेत. तर मित्रांनो लक्षात ठेवा की बऱ्याच आता विद्यार्थी असं म्हणतात की या पहिल्या महिला सीईओ आहेत, पण नाही. जेव्हा नीती आयोगाची स्थापना झाली होती तेव्हा नीती आयोगाच्या पहिल्या आणि ह्या महिला सीईओ कोण होत्या तर त्या सिंधुश्री खुल्लर होत्या. 2015 ते 16 पर्यंत त्यांनी कार्यभार घेतला होता. आणि सर्वाधिक काळ पाहायला गेलं तर लक्षात ठेवा मित्रांनो, अमिताभ कांत आहेत. 2016 ते 2022 पर्यंत ते नीती आयोगाचे सीईओ होते, लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर यापूर्वी सीईओ पाहायला गेलं म्हणजे आता ज्या निधी चिब्बर या पदावर आलेल्या आहेत, यापूर्वी पाहायला गेलं तर BVR सुब्रमण्यम हे फेब्रुवारी 2023 ते फेब्रुवारी 2026 पर्यंत होते. म्हणजे लक्षात ठेवायचा अत्यंत महत्वाचा घटक आहे. असा प्रश्न विचारला जो परीक्षेला, तो म्हणजे नीती आयोगाचा फुल फॉर्म काय आहे. तर फुल फॉर्म काय बघा, नॅशनल इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया, म्हणजे भारत सरकारची सर्वोच्च धोरणात्मक संस्था. त्यानंतर अत्यंत महत्वाचा घटक तो म्हणजे तुम्हाला कमेंटला उत्तर द्यायचं आहे की नीती आयोगाची स्थापना कधी झालेली आहे. आता हे लक्षात ठेवा मित्रांनो, स्थापना सांगत असताना तुम्हाला व्यवस्थित त्याची तारीख माहिती पाहिजे. बऱ्याचशा परीक्षेला तारखावर सुद्धा प्रश्न विचारले जातात, याचं मला कमेंटला उत्तर सांगा. अध्यक्ष कोण असतात तर लक्षात ठेवायचं मित्रांनो, नीती आयोगाचे पदसिद्ध अध्यक्ष हे पंतप्रधानच असतात, लक्षात ठेवा. आणि उपाध्यक्ष हे सध्या सुमन बेरी आहेत. तर नीती आयोगाच्या संदर्भात ही सगळी आपण माहिती बघितलेली आहे. व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. दुसरी गोष्ट लक्षात ठेवा मित्रांनो की आपल्या महाराष्ट्र अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर आपण सगळ्या PDF ज्या दररोजच्या PDF आहेत, चालू घडामोडीच्या PDF आहेत, त्यात आपण फ्री अवेलेबल करून देत आहोत. लवकरात लवकर महाराष्ट्र अकॅडमीचे ऍप्लिकेशन आहे, डाउनलोड करून घ्या आणि त्याचा पूर्णपणे लाभ घेऊ शकता. जय हिंद.